वतुः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतः. महानुभावपंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभावपंथाबद्दल ज्ञान ऐकत आहोत. यामध्ये आपण जे ग्रस्त नामधारक आहेत, उपदेशी आहेत, यांच्याबद्दल आपण माहिती ऐकत आहोत. यामध्ये आपण आज ऐकणार आहोत की जो ग्रस्त आश्रमाचा जो आचार आहे, उपदेश घेतल्यानंतर नामधारक झाल्यानंतर आपण आचार कसा करावा याविषयी आपण ऐकत आहोत. आजचा विषय आहे की ग्रस्त धर्मी यांनी निरालंबनता या विषयावर नियंत्रण कसं ठेवावे. निरालंबन म्हणजे आलंबन कोणचं नसावं. प्रपंच करत असताना उपदेश घेतल्यानंतर परमेश्वराच्या पंथामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण स्वतः कसं वागावं याविषयी सांगत असताना परमेश्वराने तसं सांगितलेलं आहे आणि साधुसंतही सांगत असतात. आलंबन म्हणजे काय? तर आलंबन म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही आहे त्या पदार्थाचा साठा करणे म्हणजे आलंबन. म्हणजे त्याला संग्रही म्हणतात. की ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही, जसं एखादी आपल्या परिवार जर आपला समजा 5-7 लोक आहोत आणि 5-7 लोकांना जेवढी वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या वस्तूला आपण घरदार वगैरे, जमीन जायदाद, पैसा टक्का वगैरे हा जो साठा आहे तो त्या गरजेपुरता असणे, चालवणे याला म्हणतात नियमानुसार चालवणे. पण त्याच्यापेक्षाही त्या पदार्थाचा साठा अधिक प्रमाणात करणे म्हणजे अनेक पिढींचा विचार करून त्या ठिकाणी करणे, ते आलंबन आहे. म्हणजे जास्त संग्रह करणे आहे. आणि तो संग्रह करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला परमेश्वर भक्ती घडत नाही, स्मरण होत नाही, चिंतन होत नाही, नामस्मरण होत नाही आणि परमेश्वराच्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की ग्रस्त असताना जर आपल्याला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जो संग्रह आहे, आलंबन आहे, ते किती ठेवावं, किती साठा करावा याच्यासाठी स्वामींनी इथं सांगतायत. आणि भगवद्गीतेतसुद्धा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला निमित्त करून सांगतायत की 4थ्या अध्यायामध्ये ते म्हणतायत 21व्या श्लोकामध्ये की निराशिर यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. म्हणजे ज्याला जन्ममरण चुकवायचे असेल, ज्याला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचे असेल, असा जो गृहस्थ आहे, नामधारक आहे, तो ईश्वर भक्त आहे, तो कसा असतो म्हणाले. ज्याला परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं, आपल्या जन्माचं कल्याण करून घ्यायचं आहे, जन्ममरणाचे चक्रगारापासून आपल्याला सोडून घ्यायचं आहे, पुन्हा जन्म पुन्हा मरण नको असेल तर त्याने तो कसा असतो. तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ज्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे मनावर त्याचा ताबा आहे, बुद्धी जी आहे ती कंट्रोल आहे, चित्त हे सुद्धा त्याचं एकाग्रता आहे आणि अहंकार त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे 6 विकार नाही आहेत. आणि इंद्रिय, जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांनासुद्धा शरीराला आपल्याला वश केलेलं आहे. म्हणजे त्या इंद्रियांमध्ये सुद्धा त्याचे वश केलेले आहेत त्याने. बघा, त्याचं मनसुद्धा कसं आहे, शांत आहे, एकाग्र झालेलं आहे, बुद्धीही ठिकाणावर आहे, चित्त एकाग्र आहे, सर्व गोष्टी त्याचे अहंकार नाही आहे आणि त्यांनी इंद्रियावरसुद्धा आपल्याला वश केलं आहे. आणि सर्वच प्रकारच्या संग्रहाचा सुद्धा परित्याग केला. म्हणजे जे संग्रह आहे की आपला जो काही आपल्याला जीवन दिलेलं आहे तो जीवन चालण्यापुरता, तेवढ्याच पुरता तो संग्रह करत असतो. आणि त्यामुळे तो संग्रह केल्यानंतर उरलेला जो वेळ आहे तो परमेश्वराच्या स्मरण, चिंतन, नामस्मरण, स्थानवंदन, साधुसंताची सेवा याच्यामध्ये तो घालत असतो. म्हणून जो परमेश्वराचा भक्त आहे तो संग्रहाचा परित्याग केलेला असतो त्याने. आणि असा पुरुष कसा आहे, आशारहित आहे. आशारहित म्हणजे कोणती त्याला आशा नाही. जे परमेश्वराच्या कर्मानुसार, आपल्या कर्मानुसार जे भेटलं त्याच्यामुळे तो संतृप्त आहे आणि तो प्रसन्नतही असतो. म्हणून तो पुरुष केवळ शरीर संबंधी जे अष्टस्वभाव आहे त्यानं पालन करत असतो. शरीर संबंधाला जे आपल्याला ऊन, पाऊस आहे का नाही, किंवा
क्षुधा पिपासा म्हणजे अन्न जेवण पाणी पिणे किती करायचं, मलमूत्र शीतउष्ण भयनिद्रा हे अष्ट स्वभाव जे आहेत ते फक्त शरीर संबंधाने ते कर्म आहे. ते कर्म चालत असताना आपल्याला दोष प्राप्त होणार नाही तिथपर्यंत त्या स्वभावावरसुद्धा त्याचं नियंत्रण आहे. म्हणून स्वभावावर त्याचं खाण्यापिण्यावरसुद्धा कंट्रोलता ठेवतो. आणि जे काही त्याचं काही जी काही लोभ आहे घर प्रॉपर्टी वगैरे संपत्ती याच्यामध्ये सुद्धा तो जास्त संग्रह न करता आपल्याला जीवनाला जेवढं लागेल आपल्या परिवाराला जेवढं लागेल तेवढ्याच त्याच्या सुखी असून तेवढीच कमाई करून सर्व गोष्टी शांतता धरून परमेश्वराचं स्मरणसुद्धा करत तो जन्म घालतो. ही त्याची पहिली पायरी आहे. आणि पुढं तो ईश्वराचा भक्त होतो आणि तो त्या परमेश्वरा प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. म्हणून जन्ममरणाच्या बंधनाला तो प्राप्त होत नाही. असा जो पुरुष आहे तो जन्ममरण जो बंधन आहे त्याला तो जात नाही, कारण त्याला परमेश्वर पुन्हा जन्ममरणाला येऊ देणार नाही. कारण त्याच्या ग्रस्त आश्रमात जो प्रयत्न केलेला आहे तोच पुढं जाऊन त्यांना संन्यास योगामध्ये तो प्राप्त होईल आणि पुढे तो परमेश्वराची भक्ती फार याच्याने करेल आत्मविश्वासाने, आणि तो परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हणून स्वामींनी तर सांगितलेलं आहे की तुम्ही निरालंबनता ठेवा. संन्यासाने निरालंबनता ठेवावे तर असं नाही, तर ग्रस्ताश्रम नामधारकसुद्धा निरालंबनता ठेवू शकतो, त्याच्यावर नियंत्रण कंट्रोल करू शकतो. आणखी 6व्या अध्यायामध्ये सुद्धा दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा सांगतायत यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव. ऐका नाही, योगे तम विद्धी पांडव न न अन्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कच्चन. म्हणून सांगतात की हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात, एखादा व्यक्ती संन्यास म्हणजे काय, सर्व त्याग केलेला आहे बा, 6 विकाराचा त्याग केला आहे, पदार्थाचा त्याग केला आहे, तो संग्रह करणार नाही, त्याला संग्रह करायला लावलेला नाही, असं तसं सांगितलेलं आहे. परंतु जो योगी आहे म्हणजे ग्रस्त आश्रमी आहे तो सुद्धा जर त्याने सुद्धा निरालंबनताच्या प्रमाणे वागला, त्यांनी संग्रह केला नाही, आहार वगैरे चालवण्यापुरता जीवन जगण्यापुरता संग्रह केला, अतिशय संग्रह केला नाही आणि ईश्वर भक्ती त्याच्यात केली, तर तो योगी आहे. तो सुद्धा कसा आहे योगी. योगी म्हणजे काय, त्याचं मन वगैरे चित्त अहंकार शांत आहेत, इंद्रिय शांत आहेत आणि तो योगी झालेला आहे म्हणजे संन्यासीच आहे. कारण की संकल्प विकल्पाचाही त्याने त्याग केलेला आहे. ऐका नाही, एक परमेश्वराची भक्ती करतोय, कोणाचा श्रेष्ठ कनिष्ठ भाव त्याच्यामध्ये नाही आहे. आलिंबनाचा त्याग केलेला नाही त्याने. आलिंबन म्हणजे काय, गरजेपुरचं त्याने केलेलं आहे आलिंबन, आणि निरालंबन तो झालेला आहे. तर असा पुरुष तो कसा योगी आहे. परंतु ज्याने आलिंबनाचा त्यागच केला नाही, संग्रहच करत राहिला, आपल्या अवकातीपुरच्या जास्तच राबत राहिला आणि अख्खे जीवन राबून त्याने सर्व संसाराला दिला, परमेश्वर भक्ती केली नाही, वेळ काढला नाही आणि कधी परमेश्वराची भक्ती केली, साधू संताकडे गेला नाही, स्थानवंदन केलं नाही, नुसतं नामधारक घेतला आणि पुढं काहीच केलेलं नाही, तर असा पुरुष कधी त्याला योग प्राप्त होणार नाही. म्हणजे परमेश्वराचं तो ध्यान बी करू शकत नाही, त्याचे मन एकाग्रही होऊ शकत नाही आणि तो संकल्प विकल्पाचा त्याग करू शकत नाही, त्याच्यामध्ये 6 विकारावर तो कंट्रोल करू शकत नाही आणि तो योगी कधी होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या आठवणीमध्ये विचारांमध्ये तो त्याग करू शकत नाही. म्हणून असा जो काही व्यक्ती आहे, पुरुष आहे, तो वाया जाणार, तो नरकामध्ये जाणार, त्याला परमेश्वर प्राप्त होणार नाही, त्याचं आत्म्याचं कल्याण होऊ शकत नाही, असं श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा अर्जुनानिमित्त करून सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी निरालंबनता ठेवायला पाहिजे, आलंबन ठेवायचं नाही. गरजेपुरतं पदार्थ बाळगायचे आहेत, ज्या आपल्याला गरज आहे की ह्या पदार्थ आपल्याला लागतो आहे, ठीक आहे, आणि उर्वरित पदार्थाचा त्याग करायचा आहे. जास्त पदार्थ तुम्ही संग्रह केला, समजा आपले 10 लोकांचा पदार्थ तुमच्याकडे आहे, परंतु तुम्ही जर थोडी अनेक जन्माच्या अनेक पिढीच्या जर विचार करत असाल आणि त्या पिढीमध्ये कोण कसा येईल काय येईल त्याच्या कर्मानुसार तो सर्व जे आपलं काही कष्ट केलेलं आहे, आपण जे काही साठा केला आहे, तो सर्व 0 बजेट करून त्यामध्ये तो नरकाला जातो, ते सुद्धा उरलेलं उरत. म्हणून त्याचा विचार आपण करायचा नाही. तर आपलं जितकं आहे आत्ता परिवाराचं आहे तेवढंच आपण संग्रह करायला पाहिजे, तेवढंच आपण कष्ट करायला पाहिजे आणि उरलेला जो काही उर्वरित वेळ आहे त्याच्यामध्ये परमेश्वर भक्तीसुद्धा घडायला पाहिजे. उर्वरित पदार्थाचा त्याग करणे म्हणजे निरालंबनता होय. तर ग्रस्त आश्रमात हा दोष अधिक प्रमाणात आहे. जे ग्रस्त संसारामध्ये आहेत त्या लोकांना जास्त लोभ वगैरे सर्व असतात, 6 विकार जास्त असतात, म्हणून तो संसारामध्ये फसलेला आहे आणि म्हणून हा दोष अधिक प्रमाणात आहे. मनुष्य काय करतो की आपल्या मुलांना नाही तर आपल्या मुलांचा विचार करतो आणि त्याच्यासाठी साठा करण्यामध्येच आपलं आयुष्य खर्च करत असतो आणि नातूपंतू वगैरे सर्व अनेक पिढीचा विचार करतो आणि त्याच्यामुळे तो भ्रष्टाचार करतो, त्याच्यासाठी नफेखोरी
म्हणजे विश्वासघात, आत्मघात, गुरुद्रोह, परिवारद्रोह असे अनेक प्रकारचे द्रोह करतो. अनेक लोकांच्याकडून खोटे बोलून पैसे आणतो, चोऱ्या करतो, टाका टाकतो, काही करतो, व्यसनाला जातो आणि त्याच्यामुळे तो भ्रष्टाचार जास्त करतो आणि त्यांच्या आहारी तो जातो आणि म्हणून तो नरकाला जातो. त्या असा माणसाला परमेश्वर भक्ती घडत नाही, ईश्वर भक्ती त्याला स्मरण होऊ शकत नाही, मन एकाग्र होऊ शकत नाही, त्याच्याकडून कोणत्याही क्रिया होऊ शकत नाही आणि तो नरकाला जाणार म्हणजे जाणार. म्हणून अनितीने जे द्रव्य संग्रह करू नका. कारण जे काही आपल्याकडे द्रव्य आहे ते नीतिन्यायाने, म्हणजे जसं एखादा जी वस्तू आहे ती जर 100 रुपयाची आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही 110 रुपये तुम्ही काढू शकता, म्हणजे 10 रुपयात तुमचा नफा आहे. परंतु तुम्ही ती वस्तू जर 200 रुपयाची दिली तर हा तुमचा काय आहे, अनितीचा पैसा आहे. आणि त्या अनितीच्या पैशाच्या मागे लोभ वाढेल, लोभ आल्यानंतर पैसा जास्त करण्याचा लोभ वाढेल आणि आयुष्य त्याच्यामध्ये चाललं जाणार आणि देवधर्म होणार नाही, मन लागणार नाही. कारण तुम्ही खोटं केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं मन एकाग्र होणार नाही. आणि लुच्ची तुम्ही केलेली असल्यामुळं लुच्ची लबाडी करू नये. कारण असे द्रव्य आसुरी संपत्ती आहे, ते ईश्वराच्या मान्यतामध्ये येत नाही. म्हणजेच परमेश्वराने जो संसारामध्ये जो काही संसार करायला सांगितला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो नीतिन्यायामध्ये येत नाही. तो आसुरी पैसा आहे आणि तो आपल्या नाशाला कारणीभूत होणार. आपला परिवाराचाही नाश होईल आणि पुढच्या पिढीच्या लोकांनाही तो पैशाचा परिणाम भोगावा लागेल आणि तेही आसुरी याच्यामध्ये जाणार. त्यांच्याही दैवरातील संस्कार वगैरे त्यांच्यामध्ये राहणार नाही. कारण तो पैसा चांगला नसल्यामुळे त्या पैशामुळे त्याचासुद्धा विनाश होणार. म्हणून आपला स्वतः विचार आपण करायला पाहिजे की किती पैसा किती नीतिन्यायाने कमवायला पाहिजे हे सुद्धा आपण विचार करायचा. म्हणून आपल्या नाशाला आपण कारणीभूत होणार आहोत. आपणास जे प्राप्त झालेलं वैभव आहे, जे आज भेटलेलं आहे ते कर्मानुसार आपल्याला भेटलेलं आहे. ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, ते एक विश्वस्त निधी आहे. म्हणजे आपला कर्मानुसार आपल्याला तो विश्वस्तप्रमाणे नीतिन्यायाने आपल्याला भेटलेला आहे. त्याचा उपयोग आपण करा. जास्ती हवास आपण करू नका. ती ईश्वराची एक देणगी आहे, आपल्याला आपल्या याच्याने मिळालं असेल आणि काहींना मिळालं नसेल ते सुद्धा आपल्या कर्माचं फळ आहे असं मानून आपल्याला मानावं लागेल. या भावनेने पाहावं लागेल आणि त्यांचा लोभ न बाळगता प्रसंग परत ते योग्यरित्या खर्च करावा लागेल आणि आपल्याकडं नीटनेटकं खर्च करावं लागेल. आपल्याकडे जेवढं आहे तेवढंच आपण करायला पाहिजे. अतिशय जर आपण खर्च केला तर कर्ज होईल. कर्ज झाली ती फेडण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करावे लागतात. त्याच्यासाठी काही करावं लागतं. परमेश्वर भक्ती होऊ शकत नाही, देवधर्म होऊ शकत नाही. अख्खं आयुष्य आपलं पूर्ण वाया जाईल. म्हणून योग्यरित्या खर्च करणे हा उत्तम व्यवहार आहे, हा नीतिन्याय आहे प्रपंचामध्ये. तेवढंच आपण करायला पाहिजे आणि आपल्याला देवाने जे सुखी ठेवलं आहे त्याच्यात आपण सुख करायला पाहिजे. परोपकारी असावे आणि आपल्याकडे जर जसं 2 गोष्टी जास्त जमा झाल्या त्यानुसार जर आपल्याला ईश्वराच्या गतीने आपल्याला मिळालं तर आपण परोपकारसुद्धा करायला पाहिजे. कोणी अडचणीत असतील तर त्या अडचणीमध्ये सुद्धा त्याला आपण मदत करायला पाहिजे. कोणाची अडवणूक करू नका. कोणाचं जर एखादा जर अडवलेला असेल त्याला अडवणूक करू नका. एखाद्याला धार्मिक कार्यासाठी आपण पैसा खर्चायला पाहिजे. कारण आपली आयुष्य संपत्ती जी आपण खर्च केलेली राबलं आहे ते सर्व हिंसा प्रकार आणि पापामध्ये खर्चाला जाईल. देवधर्म होणार नाही. मग त्याच्यासाठी आपण तो सुद्धा खर्च आपण चांगल्यासाठी सुद्धा करायला पाहिजे. सदैव प्रयत्नशील प्रसन्न चित्त शांत राहायला पाहिजे. कुणाचा द्वेष करू नये आणि म्हणून आपल्याकडं संपत्ती नाही दुसऱ्याकडे संपत्ती आहे असा सुद्धा आपण द्वेष भावना ठेवू नये, जडू नये आणि त्याच्यानुसार आपल्याला आपण कष्टाने आपल्याला कर्माने जे मिळत आहे त्याच्यावर सुखी राहावं लागेल. आणि वाईट लोकांच्या संगतीत नसावं. कारण वाईट लोकांच्या संगतीत असलं, एखाद्याने जर त्याच्याकडे मोठी प्रॉपर्टी असली, तो वाईट आहे, नशाबाज आहे, त्याच्या ठिकाणी जर आपण जर संगत केली तर आपल्यालाही ते मला पैसा मिळावं, मला हे मिळावं, ते मिळावं, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार, चोरी करणार, काही करणार आणि त्याच्यामुळं आपण वाईट लोकांच्या संगतीत असल्यामुळं आपल्याला वाईट परिणाम होणार, आपण सुद्धा वाया जाणार. म्हणून स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे. अशा पद्धतीने गृहस्थ आश्रयामिनी श्रद्धापूर्वक धर्म पाळायला पाहिजे. आपल्याला जे परमेश्वराने सांगितलं तेवढंच त्याच्यात अधीन राहून आपण करायला पाहिजे. परमेश्वर भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून मानवा पंथ सर्वश्रेष्ठ पंथ आहे. म्हणून कोणत्याही उपदेशी नामधारक जे आहेत ते स्वतःला आपण कमी समजू नका. कारण आपण लाखो अनेक जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलेले संग्रह झाला आहे आणि त्याच्यामुळे आपण महानुभाव पंथ झालेला आहे. महानुभाव पंथ बनण्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. कारण करोडो जन्म गेले असे वाया गेले, परंतु महानुभाव पंथसारखा पंथ मिळणार नाही. या पंथाचा आपण अभिमान ठेवायला पाहिजे. कारण हा सर्वश्रेष्ठ पंथ आहे, एका परमेश्वराची भक्तीचा पंथ आहे आणि याच्यामध्ये मोक्षकारक पंथ आहे सर्वात श्रेष्ठ म्हणजे. म्हणून नामधारकांनी स्वतःला कधी कमी समजू नका. नामधारक झालो म्हणून माझं उलट झालं,
मला परमेश्वर मला असं झालं तसं झालं असं आपण कधीही म्हणायचं नाही. आपल्याला कर्माचं फळ आहे. आपण परमेश्वराची भक्ती करत राहा, नीतिन्यायाने कमवत राहा. तुम्हाला कधी कमी पडणार नाही आणि देव कमी पडू देणार नाही. परमेश्वर सहकार्य करणार. उलट या परमार्गाला लागल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे आणि त्याचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे. म्हणून आपण उदासीन व्हायचे नाही. याप्रमाणे प्रत्येक ग्रस्ताश्रम्याने आचार करीत परमेश्वराचे नामस्मरण सदैव करायला पाहिजे. म्हणून नामस्मरण करण्यासाठी आपल्याला वेळ काढण्यासाठी आपल्याला नीतिन्यायाने वागावं लागेल, वेळ काढावा लागेल. प्रपंचामध्ये वेळ मिळत नाही. कोणाला जरी एखाद्याला विचारलं का हो नामस्मरण करता का, देवपूजा करता का, आरती करता का, तर आपण डायरेक्ट म्हणतो मला वेळ नाही, वेळ नाही. म्हणून वेळ नाही म्हणजे तुम्ही कमाई करण्यासाठी वेळ काढतायत, तुम्ही जे प्रपंच चालवण्यासाठी वेळ काढतायत, परंतु ते कितीही तुम्ही जर राबले, कष्ट केलं, काही केलं, तर वेळ जर काढला नाही, देवधर्म केला नाही, परमेश्वराची सेवा केली नाही, साधुसंतांची सेवा केली नाही, अन्नदान केलं नाही, दानधर्म केला नाही, कुठं तीर्थक्षेत्राला गेले नाही, तर नक्की तुमचा जन्म वाया जाणार. तुम्ही कितीही कष्ट केलं, कितीही राबले तरी ते तुमच्याकडे येणार नाही, ते पुरणार बी नाही आणि आयुष्य संपून जाईल. म्हणून जे आयुष्य आपल्याला पाहिजे होतं, जे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, परमेश्वराने मनुष्य जन्म दिला आहे, तो आपल्याला परमेश्वर भक्तीसाठी दिला होता, तेही आपल्याला कळालं नाही. त्याच्यामुळे आपला जन्म वाया जाईल. म्हणून नामस्मरण सदैव करावं. आपलं आयुष्य आनंदाने कंठायला पाहिजे. म्हणून पुढे लवकरच ईश्वरप्राप्तीचा योग निश्चित येतो. असं जर तुम्ही आचरण केलं आणि असं जर निरालंबनता ठेवली आणि अतिशय तुम्ही जर संग्रह केला नाही, तर कामापुरता संग्रह केला तर नक्की तुमचं जीवन सुखी राहील. तुमचा आत्मा तुम्हाला म्हणेल की मी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचा वाईट विचार केला नाही, मी कोणाच्या धनप्राप्ती हडपलं नाही, काही नाही. तर तुमचं मन शांत राहील आणि मन शांत राहिल्यामुळे तुम्हाला भक्तीचं नामस्मरण होईल, चिंतन होईल, सर्व तुम्ही करू शकता. जर तुमची संगत वाईट असेल, वागणूक वाईट असेल, तर तुम्ही अतिशय जर हवासपणा करत असतील, तर संग्रह करण्यामागे लागत असतील, तर तुमचं जीवन त्याच्यामध्येच चाललं जाईल. प्रपंचामध्ये ईश्वराला वेळ मिळणार नाही आणि जीवन वाया जाईल, मोक्ष मिळणार नाही, परमेश्वर प्राप्त होणार नाही. अनेक जन्मामध्ये तुम्ही जन्ममरणाला प्राप्त होणार. पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला आणखी जन्माला यावं लागेल. 84 लाख मिनी भटकावं लागतील. त्याच्याही तुम्हाला अजून धन संपत्ती, परिवार, जमीन जायदाद सर्व भेटणार. तिथंही तुम्ही कष्टच करणार, कारण तुम्ही या जन्मामध्ये जर देव केला नाही तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला आसुरी बुद्धी होईल. तिथंही देव करणार नाही, तिथंही नरकात तुम्हाला भोगावं लागेल, दुःख प्राप्त होईल, दारिद्र्य भोगावं लागेल. अनेक जन्म असं फिरून कर्मामध्ये तुम्हाला पडावं लागेल. म्हणून हा जन्म अनमोल आहे. हा मनुष्याचा जन्म लवकर भेटत नाही. लाखो करोडो जन्मामध्ये भेटला आणि भेटल्यानंतरसुद्धा श्रेष्ठ पंथ तुम्हाला मिळाला, तर त्याचं भाग्य, त्याचं कल्याण, आपलं स्वतःचं कल्याण आपण करून घ्या आणि आपल्याला परमेश्वराचं प्राप्ती आपण करून घ्या. ही आपली संसारामध्ये पहिली पायरी जरी असली, नामधारक असलं तरी आपण बोधवंत, वेदवंत, वासनिक बना, संन्यासी पुन्हा हा पुढची पायरीने आपला परमेश्वर प्राप्त करून घ्या. असं या ठिकाणी परमेश्वर अवतारसुद्धा आपल्याला सांगत असतात, साधुसंत सांगत असतात. त्याचं नियमाचं पालन करा आणि आपलं आत्म्याचं कल्याण करा. तर अशा प्रकारे आपण निरालंबनता हा जो काही विषय आहे याच्यावर कसं नियंत्रण ठेवावं याच्यावर आपण ऐकलेलं आहे. पुढच्या भागात पुढचं आपण घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.